नमस्कार सर्वांना, मी कल्पना तुमचे खूप खूप मनापासून स्वागत करते। सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ। चला आज तुमच्यासाठी खास एक व्हिडिओ घेऊन आलेली आहे, स्लीवची कटिंग कशी करायची ते। आता इथे मी पेपर कटिंग करून दाखवणार आहे। ही बंद बाजू ठेवलेली आहे माझ्या बाजूला आणि पेपर हा डबल फोल्ड केलेला आहे। आता इथे बघा खालचं मशीनवरतीच मी दाखवते, खाली पण व्हाईट कलर आहे आणि पेपर आहे पण व्हाईटच आहे। आता इथे बघा हा साइड पार्ट घेतलेला आहे, याला आपण कटोरी जोडतो, तिथे आपल्याला मुंडा मोजून घ्यायचा असतो। हे बघा इथे या पद्धतीने टेप ठेवायचा आणि असा तिरका मुंडा आपल्याला मोजायचा असतो, तुमचा जो भरल तो। आता इथे 7.5 इंच भरलेलं आहे, लक्ष देऊन बघायचंय तुम्ही मी कशी करते ते। आता आपल्याला इथे काय करायचंय, आता तुमची अस्तरची जर बाही असेल तर तुम्हाला फक्त जेवढी उंची आहे बाहीची त्याच्यामध्ये अर्धा इंच प्लस करायचे। आता तुमची बिना अस्तरची बाही असेल, आपण त्याला मग हात शिलाई करतो, ती पट्टी लावतो वाढवतो, तर मग आपल्याला 1.5 इंच प्लस करायचे। आता इथे बघा 1.5 इंच मी खालच्या साईडला हा पेपर जास्त घेतलेला आहे, लाईन मारून घेतलेली आहे, कारण का मी एक ब्लाऊज शिवते तर ते बिना अस्तरचं आहे त्याच्यामुळे। आता जिथे आपण लाईन मारलेली आहे तिथून आपल्याला उंची घ्यायची बाहीची। आता इथे बघा हे ब्लाऊज माझं कस्टमरचं आलेलं आहे आणि आता याची उंची घेते मी। आता इथे आपल्याला बघा जिथे आपण शोल्डर जोडलेलं असतं, म्हणजे बाही जोडलेली असते, त्या शिलाईपासून आपल्याला अगदी हलक्या हाताने कपडा असा ओढायचा, जास्त नाही ओढायचा। हे बघा 6 इंच बाहीची लांबी आलेली आहे। आपल्याला लगेच दंडघेराचं पण माप घ्यायचं असतं। दंडघेर इथे बघा पूर्ण गोलाई याची 10 इंच आहे, तर आपल्याला त्याचं निम्म घ्यायचं असतं, 5 इंच दंडघेर आलेला आहे इथे। आता जिथे आपण 1.5 इंचाला खाली मार्किंग केलेली आहे ती पट्टी फोल्ड करतो आपण हातशिलाईसाठी, तिथून वरती आपल्याला 6 इंचाला मार्किंग करायची। 2 मार्किंग करून घेते, म्हणजे आपली लाईन अजिबात इकडे तिकडे किंवा तिरकी होत नाही, तर तुम्ही ह्याच पद्धतीने करायचं आहे। आता इथे आपल्याला पुढे काय करायचं आहे, तुम्हाला आता बाहीची कॅप हाईट किती घ्यायची ते समजत नसेल, कशी काढायची, बाही कमी जास्त लहान मोठी 6 इंच 5 इंच असे, तर त्याची कॅप हाईट कशी घ्यायची कळत नसेल तर तुम्ही ना ह्या पद्धतीने करून बघा, तुमची बाही कधीच कमी पडणार नाही, खूप छान बसते पण। आता इथे बघा जे आपल्याला वरचा पेपर लागत नव्हता तो मी पहिले कटिंग करून घेतला। आता इथे हा मुंडा आपल्याला मोजायचा आहे, पहिले पण मोजून दाखवला, परत एकदा मोजून दाखवते तुम्हाला। बघा 7.5 इंच भरलेलं आहे आणि हे 34 इंच छातीच्या मापाचं ब्लाऊज आहे। आता इथे बघा 7.5 इंचामध्ये आपल्याला 1.5 इंच प्लस करायचंय, किती झालं 9 इंच। 9 इंचाला आपल्याला मार्किंग करायची आहे आणि सरळ लाईन मारून घ्यायची आहे। आता तुमची बाही किती असू द्या, लहान मोठी, ह्याच पद्धतीने तुम्ही कटिंग करून बघा। आता इथे काय करायचंय, हे बघा हे बाहेरचा पेपर आपल्याला कटिंग करायचा, ही लाईन मारून घेतल्याच्या बाहेरचा, म्हणजे व्यवस्थित आपल्याला समजतं। पण पहिले कटिंग करून घेते मी बाहेरचं। खूप सोपी पद्धत आहे बाही कटिंग करायची। नेहमी बघा आपण ब्लाऊज जेव्हा कटिंग करतो तेव्हा नेहमी आपली पुढच्या साईडला आपण आतून आकार दिलेला असतो मुंड्याचा, तर बाही नेहमी कमी पडते तिथे, त्याच्यामुळं आपलं ब्लाऊज थोडंफार इकडे तिकडे होतं। या पद्धतीने करायचं आहे। आता काय करायचंय आपल्याला, लक्ष देऊन बघायचं आहे तुम्ही, जिथे फोल्डेड बाजू आहे बघा इथे वरच्या साईडला एकदम कडेला, हे बघा इथे कॉर्नर वरती टेप या पद्धतीने ठेवायचा। जिथे आपण 9 इंचाला मार्किंग केलेली आहे, म्हणजे लाईन मारलेली आहे ना, त्याच्यावरती टेप ठेवायचा आणि जिथे 9.5 इंच भरल तिथे आपल्याला मार्किंग करायची आहे। आपण घडी घेतली 9ची आणि त्याच्यामध्ये आपल्याला अर्धा इंच प्लस करायचंय,
हे बघा 9.5 इंचाला जिथे टेप येईल तिथे आपल्याला लाईन मारायची आहे. आणि हे बघा कॅप हाईट आपली ह्या प्रकारे अशी आपल्याला भेटून जाते. अजिबात आपल्याला कॅप हाईट किती घ्यायची समजत नसेल तर तुम्ही सरळ ह्या पद्धतीने करून बघा, ॲटोमॅटिक आपल्याला कॅप हाईट तिचे तीच मिळते. आता कॅप हाईट तिथे 3 इंच मिळालेली आहे, तिथून आतमध्ये आपल्याला 2 इंच घ्यायचं आहे, मार्किंग करायची 2 इंचाला. आता आपल्याला हे बघा, आता तुम्हाला दाखवते पुढे काय करायचं आहे ते. इथे बघा ज्या बाजूना बंद बाजू आहे, फोल्डेड कपडा आहे म्हणजे पेपर आहे, तिथे आपल्याला 2 मार्किंग करायचे आहे मुंड्याचा आकार देण्यासाठी. पहिली मार्किंग 1 इंचाला, दुसरी मार्किंग 2 इंचाला. चला आता तुम्हाला मी पहिले पाठीमागच्या मुंड्याचा आकार देऊन दाखवते. थोडे असं हलक्या हातानेच द्यायचं आहे पहिले, असं डॉट डॉट करत, आणि त्याच्यानंतर तुम्हाला मी डार्क करून दाखवते. जिथे आपण 2 इंचाला मार्किंग केली तिथून बघा मी हा पाठीमागच्या मुंड्याचा आकार दिलेला आहे. हे बघा 2 इंचाला इथे मार्किंग केली, तिथं जोडायचं आहे आणि तिथून पाव इंच अजून खाली उतरायचं आहे. फिटिंग खूप छान बसते. हे बघा इथे. आता मी तुम्हाला हे डार्क करून दाखवते. बघू शकता इथे पाठीमागच्या मुंड्याचा आकार तयार झालेला आहे. आता आपल्याला पुढच्या मुंड्याचा आकार द्यायचा आहे. जिथे आपण 1 इंचाला मार्किंग केली आहे तिथून आपल्याला आता सर्वात पहिले आपण जिथे बघा 2 इंच आतमध्ये आलो ना आपण, तिथून आपल्याला टेपना पकडायचा आहे आणि हे बघा इथे आपल्याला 2.5 इंचाला मार्किंग करायची. 2.5 इंचाला मार्किंग केल्यानंतर हे बघा तिथून आपल्याला खाली पाऊण इंचाला मार्किंग करायची. म्हणजे हे आपलं मधलं जे अंतर आहे ते पाऊण इंचाचं यायला पाहिजे. आता इथे बघा 1 इंचाला मार्किंग केली तो पॉईंट, आणि पाऊण इंचाला मार्किंग केली तो पॉईंट, आणि 2 इंचाला आतमध्ये आलेलो आहोत आपण, तो पॉईंट जोडायचा आहे. पुढच्या मुंड्याचा शेप देते आता मी. बघू शकता हलक्या हाताने द्यायचा पहिले आणि नंतर छान असा डार्क करून घ्यायचा. हे बघा अगदी माशाच्या आकारासारखा आकार आला पाहिजे. हे बघा आता मी डार्क करून घेते, तुम्हाला पुढे दाखवते. खूप सोपी पद्धत आहे, तुम्हाला सहज जमेल. तुम्ही नक्की करून बघा. तुमची बाही जर कमी पडत असेल तर या पद्धतीने कॅप हाईट आपल्याला तिचे तीच मिळून जाते. हे बघा पुढच्या मुंड्याचा आकार दिलेला आहे मी. आता आपल्याला इथे दंड घेराचं माप घ्यायचं आहे. आपण माप घेतलेलंच आहे पहिलं, त्याचं आपल्याला इथे दंड घेर 5 इंच टाकायचं आहे. त्याच्या पुढे आता शिलाई मार्जिन तुम्ही 2 इंच घेता असेल तर 2 इंचच घ्यायचं सगळीकडे. आता मी 1.5 इंच घेतलेलं आहे, इथे 1.5 इंचाला मार्किंग केलेली आहे. आता हीच मार्किंग आपण वरती बघा थोडीशी लाईन मारलेली आहे ना 1.5 इंचाची पट्टी फोल्ड केल्या करण्यासाठी, तर तिथे पण मार्किंग केली. हे बघा आपल्याला आता हे जोडून घ्यायचं आहे. हे बघा इथे बघा हे जोडून घेतलेलं आहे. आता इथे तुम्ही ही पट्टी थोडीशी आतमध्ये जाते म्हणून थोडंसं या पद्धतीने लाईन मारायची. आता तुम्हाला मी कटिंग करून दाखवते. हे बघा जशी आपण मार्किंग केली त्याच पद्धतीने कटिंग करायची आहे. बघू शकता मी पहिले पाठीमागच्या मुंड्याचा आकार दिलेला आहे, त्याच्यामुळे आपल्याला ही वरती लाईन दिसते तिथूनच कटिंग करायची आहे. खूप सोप्या पद्धतीने तुम्हाला मी समजून सांगायचा प्रयत्न करते आणि सावकाश सांगते. कुठेही मी व्हिडिओ फास्ट करत नाही. समजलं पण पाहिजे दुसऱ्याला आपण जे काही करतो ते, नाही तर नुसतं फास्ट करायचं आणि कसं पण बोलायचं सांगायचं तसं पण नाही चालत. आपण काहीतरी सांगतो दुसऱ्याला तर ते व्यवस्थित समजलं पाहिजे, दुसऱ्याला पण काहीतरी शिकायला भेटलं पाहिजे. आता इथे बघा फिटिंग आहे तिथे पण मी कट मारून घेतला आणि मध्यभागी सेंटरला पण मी कट मारून घेतला. बाही आपल्याला ओपन करायची. ही बघा एकच बाहीची कटिंग दाखवलेली आहे तुम्हाला मी. बाही ओपन केल्यानंतर आपण पाऊण इंचाला आतून लाईन मारली ती बघा, म्हणजे हा पुढच्या मुंड्याचा आकार आलेला आहे. म्हणजे पुढच्या मुंड्याचा आकार खोल असतो थोडासा,
आता ती कटिंग केलेली आहे. हे बघा माशाचा आकाराचा इथे बरोबर हा पेपर कटिंग होऊन जातो. बघू शकता हे 1.5 इंचाचं अंतर यायला पाहिजे, म्हणजे आपली खूप छान अशी फिटिंग बसते. बघू शकता खूप सोप्या पद्धतीमध्ये तुम्हाला मी दाखवायचा प्रयत्न करत असते. हे बघा 34 इंच मापाची बाहीची कटिंग दाखवलेली आहे तुम्हाला. आता मी याची व्यवस्थित अशी लावून पण दाखवते. आता हा पुढचा कटोरी जोडतो तो भाग घेतलेला आहे, पेपर घेतलेला आहे. इथे वरती अर्धा इंच आपलं शोल्डर जोडतो, त्याच्यामध्ये शिलाईमध्ये जातं, ते सोडून द्यायचं आहे आपल्याला. त्याच्यानंतर हा पुढचाच बाहीचा आकार घेतलेला आहे तो ठेवायचा आहे या पद्धतीने, आणि आपल्याला हळूहळू ती बाही अशी त्या पेपरवरती फिरवत चालायची आहे. कुठेही तुम्हाला बाही अजिबात कमी पडणार नाही. खूप छान पद्धतीने बसते या पद्धतीने बाहीची कटिंग केली तर. बघू शकता तुम्हाला कुठेच कमी पडणार नाही. तुम्ही एकदा या पद्धतीने ट्राय करून बघा, नंतर मला तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता का बाही आमची बरोबर बसली की कमी पडली. अजिबात कमी पडत नाही या पद्धतीने बाहीची कटिंग केली तर. हे बघा इथे फिटिंग आलेली आहे आपली. हे बघा त्याच्या पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन आहे आपलं. तुमची कोणत्याही मापाची बाही असली ना, तुम्ही पुढचा हा भाग घ्यायचा आहे, म्हणजे साईड पार्ट म्हणतो त्याला, किंवा कटोरी जोडतो तो घ्यायचा, आणि ह्याच पद्धतीने बाहीची कटिंग करायची आहे. सुंदर अशी बाही बसेल.